सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठा आणि ऐतिहासिक राजकीय भूकंप झाला आहे। गेल्या अनेक दशकांपासून जिल्ह्यावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याला त्यांच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात अत्यंत मोठा हादरा बसला। सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहाचं शिवरत्न सभागृह हे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा धक्कादायक ठराव मंजूर करण्यात आला आहे। जिल्हा परिषदेच्या संपूर्ण इतिहासात मोहिते पाटील घराण्याचा थेट विरोधात असा धाडसी ठराव होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा ऐतिहासिक ठराव मांडलाय सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि मार्डीचे सुपुत्र इंद्रजित भाऊ पवार यांनी। त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे की मार्डीच्या इंद्रजित भाऊंनी थेट अकलूजचा कार्यक्रम करण्याचा निर्धार हाती घेतला आहे। आता समजून घेऊया की शिवरत्न नावाचा इतिहास काय आहे। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी रतनप्रभा देवी यांच्या नावातील पहिल्या अक्षरांना एकत्र करून शिवरत्न या नावाची निर्मिती करण्यात आली होती। अकलूजमधील मोहिते पाटील घराण्याचा मुख्य निवासस्थानाचं नावही शिवरत्न बंगला असं आहे। इतकंच नाही तर त्यांचे उद्योग समूह, शैक्षणिक संस्था आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहालाही तब्बल 40 वर्षापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न सभागृह असं नाव दिलं होतं। पण आता उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी थेट या शिवरत्न नावावरच हात घातल्यामुळे मोहिते पाटलांच्या जिल्ह्यावरील एकछत्री प्रभावाला आणि त्यांच्या ब्रँड प्रतिमेला मोठा हादरा बसलाय। नक्की काय घडलंय सभागृहात? तर सोलापूर जिल्हा परिषदेचे स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहाचे नाव बदलून ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह करावे असा ठराव मांडला आणि तो बहुमताने मंजूरही करण्यात आला। या ऐतिहासिक निर्णयामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात कमालीची तणाव आणि उत्सुकता निर्माण झाली। भाजपा आणि सत्ताधारी गटाकडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या थोर नेत्यांच्या नावाचं स्वागत केलं जात असलं तरी मोहिते पाटील समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियापासून ते गावागावात जोरदार कलगीतुरा रंगला आहे। थोडक्यात सांगायचं तर मार्डीच्या इंद्रजित पवार यांच्या एका खेळीने सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित मोहिते पाटील घराण्याला थेट आव्हान मिळालं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय संघर्ष आता कमालीचा पेटणार हे मात्र निश्चित आहे। या घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं? इंद्रजित पवारांची ही खेळी योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोलापूरच्या अशाच ताज्या आणि सविस्तर घडामोडीसाठी संघर्ष न्यूज मराठीला फॉलो करा।